नमस्कार, मी मधुरा वेलणकर साटम, TV महाराष्ट्र न्यूज बघताय ना. माझं नाव भारती अमोल म्हामाणे. मी मेकअप आर्टिस्ट आहे आणि माझं एक सलोन पण आहे. आज TV महाराष्ट्र चॅनलनी आज मला इथं गेस्ट म्हणून बोलवलं, त्याच्याबद्दल मी त्यांना थँक्यू मानते. आणि आज इथं बोलवायचं कारण म्हणजे त्यांनी ऑनलाईन एक स्पर्धा घेतलेली, माऊली म्हणजे वारकऱ्यांच्या वेशभूषेत किंवा पांडुरंगाच्या वेशभूषात असलेले असं वारकऱ्यांचे वन काइंड ऑफ म्हणजे फॅशन शोज होता तो, आणि तेही ऑनलाईन होतं. छान आयडिया वाटली मला हे ऐकून. आणि आत्ताच सरांनी सांगितलं की धनंजय सरांनी की माऊली या शब्दामध्ये ह्या पदवीमध्ये किती ताकद आहे किंवा ती पदवी कोणाला आपण देतो, की आपल्या ह्या कलियुगामध्ये एकमेव असे हे पांडुरंगाचं नाव म्हणजे एका पुरुषाला आपण ती पदवी देतो आहे, म्हणजे ती पदवी किती महान असेल. या माऊली या विषयावरती त्यांनी, या वेशभूषेवरती त्यांनी ही फॅशन शो घेतली होती. त्याच्यामध्ये लहानांपासून थोडे मोठ्यापर्यंत असे मुलांनी सहभाग घेतलेला. आणि ऑनलाईन घेतलं म्हटल्यानंतर घरात सगळ्या आईंना किंवा त्यांच्या पॅरेंट्सना किती ते वेशभूषा तयार करताना म्हणजे चक्क पांडुरंग होणं हे काही गोष्ट साहजिक नाही आहे. त्याच्यावरती त्यांना किती अभ्यास करावा लागला. ज्वेलरी घालण्यापासून किंवा कपडे परिधान करण्यापासून पांडुरंगाच्या किंवा त्यांचा कलर डेव्हलप करणं, फेसला एक काळा रंग चेहऱ्यावरती लावणं वगैरे, हे सगळं खूप बारीक छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण खूप कठीण आहेत ते करायला प्रॅक्टिकली बघायला गेलं तर. हे सगळं ह्या पॅरेंट्सनी खूप मेहनतीने त्या मुलांवरती केलं आहे, तर ते छान वाटलं बघायला. आणि मेन म्हणजे ऑनलाईन घेतलं हे मला फार छान वाटलं ते, कारण लहान मुलं बसू शकत नाहीत स्टेजवरती किंवा ते रिॲक्ट करू शकत नाहीत तसं, तर त्यामुळं हे ऑनलाईन घेतल्यामुळं छान वाटलं ऐकायला आणि बघायला पण. आणि सगळ्या मुलं खूप आनंदित होती. त्यांना पारितोषिक देणं, एक गोड स्वीट चॉकलेट्स आणि परत त्याच्यावरती त्यांनी मेडल दिलेलं, त्यांचा फोटो असलेला, हे पण खूप छान थीम होतं. सो छान वाटलं इथं येऊन, मला गेस्ट म्हणून बोलवलं. थँक्यू TV महाराष्ट्र चॅनल. नमस्कार, मी श्रद्धा बायस, आरव बायस, ज्याने 3रा पारितोषिक घेतलेला आहे माऊली या स्पर्धेत, माऊली वेशभूषा स्पर्धेत. मी TV महाराष्ट्राला खरंच थँक्यू म्हणेन, कारण अशा कॉम्पिटिशन्स ठेवून ते मुलांना अजून मोटिवेट करतायत की त्यांनी अशा कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करावं आणि असेच पुढे कॉम्पिटिशन्स होत राहावे, जेणेकरून मुलं अजून उत्स्फूर्तेने त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतील. थँक्यू TV महाराष्ट्र. मी धनश्री जाधव, हा माझा मुलगा प्रणव जाधव. ह्याला आज पारंपरिक वेशभूषा पांडुरंगाची ह्याच्यामध्ये फर्स्ट प्राईज मिळाला आहे. त्याच्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत. आणि महाराष्ट्र न्यूजने एवढा छान कार्यक्रम अरेंज केला, त्याच्याबद्दल त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. त्यांनी इथून पुढेही असेच पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम अरेंज करावे, म्हणजे मुलांना पण नवीन गोष्टी माहिती होतील. प्रत्येक गोष्टीचं त्यांना जे आपले जुने पारंपरिक जे काही सणवार आहेत त्याची त्यांना माहिती होईल.
अशा प्रकारे त्यांनी जे काही गोष्टी करणार आहेत ते अजून म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करावेत आणि मुलांना त्याच्यामध्ये संधी द्यावी आणि महाराष्ट्र न्यूजसाठी पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. इकडे बघ, समोर बघ, समोर हातामध्ये घे, हातामध्ये घे.